नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 बद्दल एक अपडेट आलेली आहे। तर ज्या गुणवत्ता यादी आहे ह्या साइटवर उपलब्ध झालेल्या आहे। तर आता जी निवड प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असणार आहे त्याबद्दल एक प्रसिद्धी पत्रक साइटवर उपलब्ध करून दिलेलं आहे। तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, नगर परिषद भरती 2023 बद्दल एक प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे 6 मार्च 2024 ला। तर नेमकं यामध्ये काय दिलेलं आहे आपण बघूया। तर बघा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 अंतर्गत विविध 8 संवर्गाच्या उमेदवारांनी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणतालिका दिनांक 5 मार्च 2023 रोजी साइटवर उपलब्ध करून दिलेले आहेत। तर जे मार्क्स होते विद्यार्थ्यांचे म्हणजे जे गुण होते त्यांच्या ज्या लिस्ट होत्या या साइटवर उपलब्ध झालेल्या आहेत। त्यापैकी महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक, प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य व महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षक व लेखापाल सेवा यांची परीक्षा ही एकापेक्षा अधिक सत्रात पार पडलेली आहे। म्हणजे जी एग्जाम आहे ही एका सत्रापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेली आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तिकेतील प्रकरण 6 निकाल प्रक्रियामधील मुद्दा क्रमांक 6.2.4 नुसार एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा घेण्यात आल्यास विविध सत्रासाठी घेण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांचे गुणांकन सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करण्यात येईल अशी तरतूद आहे। म्हणजे आता नगर परिषद भरतीचे सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे। दिनांक 5 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली उत्तर तालिका स्कोर कार्ड ही सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची एकत्रित गुणतालिका असून महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तिकेतील प्रकरण क्रमांक 6 निकाल प्रक्रियामधील मुद्दा क्रमांक 6.1.4 मधील तरतुदीनुसार पेपर क्रमांक 1 मध्ये समानीकरण नंतर किमान 45 पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना वगळून पेपर क्रमांक 2 चे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन करून अंतिम गुणतालिका स्कोर कार्ड लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे। म्हणजे यांचे जे 2 पेपर झाले होते यामध्ये जे नोटिफिकेशनमध्ये जो पॉईंट आहे 6.1.4 या क्रमांकाचा तो आता आपण बघूया। तर बघा, ॲज पर नोटिफिकेशन हा जो पॉईंट होता यामध्ये काय दिलं आहे तर उपरोक्त पेपर 1 व पेपर 2 ची परीक्षा ही एकत्र एकाच वेळी घेण्यात येईल। पेपर 1 मध्ये किमान 45 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचेच पेपर 2 तपासण्यात येईल। तसेच पेपर 2 मध्येही परीक्षार्थ्यांनी किमान 45 गुण प्राप्त करणे आवश्यक असेल। वरीलप्रमाणे दोन्ही पेपरमध्ये किमान 45 किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले तरच उमेदवारांना गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल। उर्वरित उमेदवार हे पुढील निवड प्रक्रियेतून बाद होतील। तर यामध्ये जो पॉईंट दिलेला बघा, म्हणजे पहिला जो पेपर होता यामध्ये सुद्धा 45% मार्क्स असणं गरजेचं आहे। तर त्या विद्यार्थ्यांचा दुसरा पेपर चेक करण्यात येणार आहे। म्हणजे पेपर 2 आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 45% मार्क्स असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला पेपर 1 मध्ये 45 आणि पेपर 2 मध्ये 45 मार्क्स असतील म्हणजे 45% मार्क्स असतील तरच तुमचं नाव गुणतालिकामध्ये येणार आहे। म्हणजे जी मेरिट लिस्ट लागणार आहे नॉर्मलायझेशन केल्यानंतर। आणि ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा मार्क्स कमी आहे त्या विद्यार्थ्यांचे नाव येणार नाही आहे आणि ते विद्यार्थी निवड यादीमधून बाद केले जाईल ते यामध्ये सांगितलेलं आहे। तर नगर परिषद भरती 2023 चे सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे आणि पेपर 1 चे सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आणि त्यानंतर पेपर 2 चे सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुण आहेत ते विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार आहे। आणि ही जी यादी आहे ही लवकरच साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि नगर परिषद भरती 2023 बद्दल पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या संदर्भात ज्या सर्व अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे।